लेकरांची सेवा केली सतुआई, लेकरांची सेवा केली सतुआई, कसं पांग फेडू कसं पोचणाई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. नमस्कार, मी सौ निर्मला आपशिंगेकर. आज आपणास उडदाच्या डाळीचं घुटंची रेसिपी सादर करणार आहे. घुट्यासाठी लागणारी साहित्य: 1 वाटी उडदाची डाळ घेणे, खोबर खिसून घेणे, मिरच्याची पेस्ट करून घेणे, आलं लसणाची पेस्ट घेणे, मीठ घेणे, कोथिंबीर घेणे, 1 टमाटा घेणे, कढीपत्ता घेणे आणि थोडं हिंग घेणे, हळद घेणे, जिरे मोहरी घेणे. प्रथम आपण फडक्यानं स्वच्छ पुसून घेणे डाळ. त्याला संजीरा पावडर लावलेलं असतं. स्वच्छ पुसून घेतल्यामुळे अगदी डाळ स्वच्छ होते. आता तुम्ही पाहू शकता स्वच्छ झाली आहे डाळ. आता मी बारक्या वाटीनं 1 वाटी डाळ घेतला आहे. आता आपण गॅस चालू करत आहोत. डाळ छान भाजून घेणे. एवढी 1 वाटी डाळ घेणे. आता आपण भाजून घेत आहोत. भाजल्यामुळे खूप खमंग घुटं होतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा भाजून घेऊ शकता. आता आपली डाळ छान भाजून झाली आहे. तुम्ही पाहू शकता. खरपूस भाजून घेतल्यामुळे डाळ नंतर तिखट होणार नाही. त्यामुळं भाजून घेणे. आणि ही डाळ खूप पौष्टिक असते. तुम्ही आठवड्यातून 2-3दा करून खाल्लं पाहिजे. आता आपण डाळ काढून घेत आहोत. आता लगेच खोबर भाजत आहे. ह्यातच खोबर भाजून घेणे. त्यात खोबर घातल्यामुळे डाळीला खूप छान चव येते आणि खमंगपणा येतं. अशा टाईपमध्ये तुम्ही खोबरसुद्धा भाजून घेणे. आता आपण डाळ कुकरमध्ये घालत आहोत. अगदी खूप छान भाजली आहे. स्वाद खूप छान येत आहे. खोबर पण भाजून झालं आहे. सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेणे. आता आपण कुकरला डाळ लावत आहोत. आता खोबर पण सोनेरी कलर झाला आहे. मिरच्याची पेस्ट सुद्धा मी भाजून बारीक करून घेतला आहे. आता आपण कुकरला डाळ लावून घेणे. 2 ते 3 शिट्ट्या करून घेणे. आणि आता टमाटा चिरून घेणे शिट्ट्या होईपर्यंत.
आता आपली डाळ शिजली आहे. आपण ह्याच्यानं बारीक करून घेणे. आता आपण तेल गरम करायला ठेवणे. आता आपण मोहरी घालत आहोत. मोहरी छान तडतडलं की मग जिरे घालत आहोत. जिरे सुद्धा छान सोनेरी कलर येईपर्यंत ठेवणे. आता आपले जिरे सोनेरी कलर आले आहेत. कढीपत्ता घालत आहे आणि त्यात मी टमाटा घालत आहे. टमाट्यामुळे त्याला खूप छान चव येते आणि खायला खमंग लागतं. आता आपण हिरवी मिरची घालणार आहोत आणि लाल मिरची सुद्धा थोडं घालणे. लाल मिरचीमुळं त्याला खूप छान कलर येतं. थोडी हळद घालणे. हळदीमुळं पण कलर येतं. आता खोबर भाजून घेतलेलं घालणे. आलं लसणाची पेस्ट घालत आहे मी आणि चवीपुरतं मीठ घालणे आणि हिरवी मिरची पण घालणे. आणि मी आधीच्या ह्याच्यात मसाला केलेला आहे ते मसाला घालत आहे चव येण्यासाठी. छान परतून घेणे. टमाट्याला तेल सुटेपर्यंत परतून घेणे. आता आपली हिंग घालणे. थोडं हिंग घातल्यामुळे छान स्वाद येतं त्याला आणि पौष्टिकपणा असतं. आता आपल्या इकडे डाळ पण छान घरटून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता. यंत्राने बारीक केल्यामुळे छान बारीक होतं आणि एकजीव होतं. आता आपण डाळ घालत आहोत. आता आपलं घोटं 1-2-4 मिनिट छान उकळून घेणे. तुम्ही पाहू शकता कलर पण छान आला आहे. चव पण खूप छान आली आहे. आता आपलं घोटं तयार आहे. आता आपण ह्यात कोथिंबीर घालत आहोत. कोथिंबीरमुळे त्याला छान कलर येतं, स्वाद येतं आणि हे घोटं खूप पौष्टिक आहे. हाडं मजबूत होतात. लोहाचं प्रमाण ह्याच्यात भरपूर आहे. प्रथिने पण भरपूर आहेत आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते. परत हे खूपच पौष्टिक आहे. डाळ पचनक्रिया सुधारते. आता उडदाच्या डाळीचं घोटं तयार आहे. हाडे मजबूत होतात. माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही घरच्या घरी उडदाच्या डाळीचं घोटं करून पहा.